students, welcome back again. Today's topic is energy obtained from different food nutrients. We take variety of food material through our diet: carbohydrates, fats, proteins, minerals and vitamins. आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या पोषक द्रव्यांचा समावेश असतो: कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, vitamins and minerals. In last lecture, we have studied how energy is produced from all these constituents. आपण मागील पाठामध्ये या सर्व न्यूट्रिएंट्सपासून एनर्जी कशी प्रोड्यूस होते हे पाहिलं होतं. Excess of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. एक्सेस कार्बोहायड्रेट्स आहेत ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर करून ठेवले जातात. जसं कार्बोहायड्रेट्सपासून एनर्जी प्रोड्यूस होते तसंच प्रोटीन्सपासूनसुद्धा एनर्जी प्रोड्यूस होते हे आपण पाहिलं आहे. देन व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स? व्हॉट आर दे मेड अप ऑफ? प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड फर्स्ट क्लास प्रोटीन्स. We get 4 kilocalorie of energy per gram of proteins. Amino acids are obtained after digestion of proteins, and those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. डायजेशन नंतर प्रोटीन्सचं अमायनो ॲसिड्समध्ये रूपांतर होतं आणि ते अमायनो ॲसिड्स आपल्या प्रत्येक सेलपर्यंत थ्रूआउट द बॉडी प्रत्येक सेलपर्यंत व्हाया ब्लड ट्रान्सपोर्ट केले जातात. फ्रॉम दीज अमिनो ॲसिड्स ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्स अँड द होल बॉडी. दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग डायग्रॅम. डायजेशन नंतर प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड्समध्ये रूपांतर होतं. डायजेशन म्हणजे काय? कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इज कन्व्हर्टेड इनटू सिम्पल फूड मटेरियल विच इज ॲब्सॉर्ब इन द ब्लड. दॅट मीन्स प्रोटीन्स आर द कॉम्प्लेक्स फूड मटेरियल विच वी टेक थ्रू डाएट. देन इन डायजेशन दॅट प्रोटीन मटेरियल इज कन्व्हर्टेड इनटू अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड हे सिम्पल फूड मटेरियल आहे की जे ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकते. पण ऑर्गन्स आणि सेल्स पुन्हा ह्या अमिनो ॲसिड्सचं त्यांना आवश्यक असलेल्या प्रोटीन्समध्ये रूपांतर करतात. मग ते प्रोटीन्स कोणते? प्रत्येक बॉडी ऑर्गनला कोणत्या प्रोटीनची आवश्यकता आहे हे आपण पाहूया. सी दिस. इन बोन्स अमायनो ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इनटू ओसिन. In cells, various proteins of cell membrane and various enzymes are produced. Pancreas produce insulin and trypsin. In pituitary glands, various hormones are produced. In muscles, actin and myosin, these proteins are produced. Hemoglobin and antibodies are produced in blood. This chart is very important. Various types of questions can be asked on this chart. For example, match the following, fill in the blanks, answer in one sentence, correlative questions. So learn this chart very well. तुम्हाला माहिती आहे एक्सेस कार्बोहायड्रेट्स हे लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर करून ठेवले जातात. बट एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोअर्ड इन द बॉडी. They are broken down and ammonia from is eliminated out of the body. If necessary, excess of proteins are converted into another useful substances like glucose through the process of gluconeogenesis. Always remember, कार्बोहायड्रेट सारखं अमिनो ॲसिड्सचं बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. तर एक्सेस अमिनो ॲसिड्स ब्रेकडाऊन होतात आणि तयार झालेला अमोनिया हा शरीराच्या बाहेर टाकून दिला जातो. आणि जर बॉडीला आवश्यकता असेलच, जर कार्बोहायड्रेट्स इन्सफिशियंट असतील तर त्यावेळी प्रोटीन्सचं रूपांतर पुन्हा ग्लुकोजमध्ये होतं आणि या प्रोसेसला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतात. प्लांट्स प्रोड्यूस नेसेसरी अमिनो ॲसिड्स फ्रॉम द मिनरल्स de novo and thereby produce different proteins.
An enzyme rubisco present in the plant chloroplast is most abundant protein found in nature. डिनो या मिनरल्सपासून प्लांट्स अमिनो ॲसिड्स प्रोड्यूस करतात आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्ससुद्धा तयार होतात. क्लोरोप्लास्टमध्ये रुबिस्को नावाचं एन्झाईम खूप प्रमाणात तयार होतं. हे निसर्गामध्ये खूप प्रमाणात उपलब्ध असलेलं रुबिस्को नावाचं एन्झाईम आहे. नाऊ नेक्स्ट, फ्रॉम व्हेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स? The substances formed by the specific chemical bond between fatty acids and alcohol are called as lipids. Lipids means fat. फॅट्स हे फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल यामधील विशिष्ट रासायनिक बंधामुळे केमिकल बॉन्डमुळे तयार झालेला एक मोलेक्यूल आहे. जसं प्रोटीन्स हे अमायनो ॲसिडची साखळी आहे, अमिनो ॲसिड्सपासून तयार झाला आहे, तसं फॅट्स हे फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलपासून तयार झाले आहेत. डायजेशन ऑफ लिपिड्स कन्झ्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. डायजेशनमध्येच याच लिपिड्सचं पुन्हा सिम्पल फॉर्ममध्ये म्हणजेच फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. हे फॅटी ॲसिड्स आपल्या बॉडीच्या डिफरंट ऑर्गनकडे ब्लडमधून ब्लडमार्फत पोहोचवले जातात. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी फॉर देमसेल्स. याच फॅटी ॲसिडपासून प्रत्येक ऑर्गनला सेल्सला आवश्यक असणारे सबस्टन्स प्रोड्यूस केले जातात. For example, molecules called phospholipids, which are essential for producing plasma membrane, are formed from fatty acids. फॉस्फोलिपिड नावाचं मोलेक्यूल हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी आवश्यक आहे ते हे फॅटी ॲसिड्सपासून तयार केलं जातं. सेलमधील ॲक्झॉन भोवती कव्हरिंगसुद्धा ह्या फॅटी ॲसिड्सपासूनच तयार होतं. Fatty acids are used for producing hormones like progesterone, estrogen, testosterone and aldosterone. Fatty acids पासून प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन हे हार्मोन्स तयार केले जातात. We get 9 kilocalorie of energy per gram of lipids. Excess of lipids are stored in adipose connective tissue in the body. Excess lipids हे आपल्या बॉडीमधील ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्टोअर केले जातात. नाऊ विटॅमिन्स. Vitamins are a group of heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. There are main 6 types of vitamins. Example A, B, C, D, E and K. विटॅमिन्स म्हणजे वेगवेगळ्या कंपाऊंड्सचा एक ग्रुप आहे की जे आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या प्रोसेस कॅरी आऊट करण्यासाठी इसेन्शियल्स असतात. आणि त्या एकूण 6 प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत, A, B, C, D, E आणि K. या एकूण व्हिटॅमिन्सपैकी A, D, E आणि K हे फॅट सोल्युबल आहेत आणि B आणि C हे वॉटर सोल्युबल आहेत. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the process like glycolysis and Krebs cycle. Vitamins like riboflavin, vitamin B2 and nicotinamide, vitamin B5 respectively are necessary for their production. NADH2 आणि FADH2 जे ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलमध्ये तयार झालेले आहेत त्यांच्या निर्मितीसाठी रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B2 आणि निकोटिनअमाइड, व्हिटॅमिन B2 हे आवश्यक असतात. There is about 65 to 70% water in our body. Each cell contains 70% of water by weight. Blood plasma also contains 90% of water. Functioning of the cell and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. Hence, water is essential nutrient. जर पाण्याचा थोडा जरी लॉस झाला
तरीसुद्धा आपल्या बॉडीच्या आणि सेल्सच्या कार्यक्षमतेवरती, फंक्शनिंगवरती त्याचा इफेक्ट होत असतो. आणि म्हणूनच पाणी हे एक महत्त्वाचं पोषक द्रव्य आहे. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. In fact, we cannot digest the fibers. However, they help in the digestion of other substances and egestion of the undigested substances. We obtain fibers from leafy vegetables, fruits and cereals. या सर्व इतर न्यूट्रिएंट्स बरोबर फायबरसुद्धा खूप महत्त्वाचं न्यूट्रिएंट आहे. ॲक्च्युली आपण फायबर डायजेस्ट करू शकत नाही, पण डायजेशन आणि एक्सक्रीशन या प्रोसेसमध्ये फायबर्सचा खूप रोल महत्त्वाचा आहे. आपल्याला पालेभाज्या, फळं आणि सिरियल्सपासून फायबर्स मिळतात. In this way, we have seen that how energy is produced from different food nutrients and how it is stored in the body. मला आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल आणि आवडला असेल. या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या व्हिडिओ नक्की पहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू.